नमस्कार. आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी की मी जिथं सुरुवात केली कामाला माझ्या त्या कर्मभूमीत माझ्या आज या सगळ्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय. स्टेजवर बसलेले माननीय लोक, मुश्रीफ साहेब, उदय सामंत साहेब, पाटील साहेब, माझा अतिशय जवळचा मित्र मोहन जोशी, एक अप्रतिम अभिनेता निवेदिता सराफ, बोलायलाच पाहिजे मला त्यांना, नाही तर घरी गेल्यावर विचारणं होईल. खरं म्हणजे मला जर थोडं का आणखी उशिरा बोलवलं असतं तर चाललं असतं बोलायला. मी काय तसं जास्ती बोलणार नाही आणि जास्ती बोलण्यासाठी वेळही नाही तशी, पण मला थोडं जर उशिरा बोललं असं चाललं होतं. कारण या तिघांची जी लढाई चालली होती इंटरेस्टिंग होती. इकडे जर हे असं बोलतात तर तिकडे काय बोलत प्रश्न पडतो मोठा. म्हणजे अचंबित व्हायला होतं, कसला मी कॉमेडियन हो. माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद यायला सामंत साहेबांचं मी असं विनोद प्रचूर भाषण मी आजच ऐकलं. काय झालं होतं त्यांना कोणाच ठेवलं तर त्यांचे लोक भेटले म्हणून असेल बोलतो. पण बरं झालं असतं, मी नंतर थोडा वेळ बोललो असतो. मी आनंद घेत होतो मस्तपैकी. पण असं आहे ना, जास्ती आनंद द्यायचा नाही दुसऱ्याला, असं एक ठरवलेच असतं. पण त्याप्रमाणे घडलं. पण मजा आली मला त्या ऐकताना. इकडे म्हणजे कुठल्याही पक्षात असो त्यांना त्याचं काही देणं नसतं. ते त्यांच्या ह्यानी जात असतात, त्यांच्या रिस्पेक्टने बोलत असतात, एकमेकांशी आनंदात राहत असतात. ते आपल्याला इथे आल्यावर कळतं. आणि मी त्यांना असं विनोदी बोलायची इकडे संधी दिली त्याबद्दल मी माझेच आभार मानतो. पण हे थोर लोक आहेत, खरंच थोर लोक आहेत. या लोकांना विनोदाची जाणीव आहे, केलेल्या कार्याची जाणीव असते. म्हणून तर मला या इतक्या चांगल्या म्हणजे पारितोषिकांनी गौरव केलाय लोकांनी. महाराष्ट्र भूषण साधी गोष्ट नाही हो, नंबर 1 पुरस्कार आहे हा महाराष्ट्रात. पद्मश्री पुरस्कार. मला वाटायचं की मी बरंच काही केलंय, बरंच काही मी लोकांसाठी केलंय, लोकांना नेहमी चांगलं वाटावं, चांगलं आवडावं यासाठी मी झटलो. एक त्याच दृष्टीने मी माझं पाऊल ठेवलं, पुढे काहीही दुसरं करता. पण या लोकांनी त्याची पावती दिली याचं मला समाधान वाटतं. अनेक आर्टिस्ट असतात, अनेक चांगली चांगली कामं करत असतात, प्रचंड काम करत असतात इंडस्ट्रीत. पण सगळ्यांच्याच नशिबी असतं असं नाही. माझ्या नशिबी रे आहे भेटलं मला. आणि याला सगळे जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही जर असा मला डोक्यावर उचलून घेतला नसता तर मी कुठे असतो मला काही सांगता येत नाही. कुठल्या तरी नाटकाच्या स्टेजवर पडदा लावत असतो किंवा पडदा उडत असतो, दोनपैकी काहीतरी करत असतो. पण मला जाणीव करून द्यायची सतत माझ्या पाठीवर हात ठेवून ह्याचं भान मला नेहमीच राहील आयुष्यभर. कोल्हापूरबद्दल काय बोलू मी. बरीच वर्ष मी इथे काढली. इथल्या गल्ल्या मला सगळ्या माहित होत्या. इतका मी कोल्हापूरमध्ये फिरलो. मी अशी तऱ्हेतऱ्हेची माणसं बघितली, अनेक माणसं मी बघितली माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यामध्ये. पण कोल्हापूरची माणसं ही काही आवडत वाटत.
ते सतत दुसऱ्याचा आदर करण्यासाठी बसलेले असतात, गोड बोलण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी. चला गेला जरा जाऊन या की जेवायला या घ्या केला, हा त्यांचा नेहमी स्थायी भाव असतो. आणि कठोर बोलायला लागले तर ते पण करता येतं. या कोल्हापूरमध्ये मी बरेच वर्ष घालवली. म्हणजे 74 सालापासून मी जेव्हा सुरू केलं इकडे काम करायला, तेव्हापासून 1978 पर्यंत 1978ला मी पूर्ण वर्ष मी कोल्हापूरमध्ये होतो. म्हणजे मला किती कोल्हापूरची आणि कोल्हापूरकरांची सवय झाली बघा. अजूनही मला असं वाटतं की महिन्यातून 8 दिवस तरी इकडे येऊन राहावं, काम नसलं तरी राहावं, निघणारी माणसं बघावी, त्याचा तो बोलण्याचा सूर कानात ठेवावा. अतिशय अप्रतिम सूर आहे तो. निश्चित कळतच नाही कोणाला. माणूस आवडीचं बोलतोय की न आवडणारं बोलतोय, कारण आवाजातला तो रांगडेपणा जो आहे हा फक्त इथेच दिसून येतोय. पण वाक्यातली जी मृदुता असते ती मात्र इथेच दिसून येते. केव्हाही कुणाला मदत करणारे हे लोक, अशा लोकांमध्ये मी वावरलो आणि या लोकांमध्ये मला सगळे पुरस्कार मिळत गेले. हे माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या लक्षात राहील, मी कधीही विसरू शकणार नाही. मोहन जोशी साहेबांबरोबर काम केलंय ना, अप्रतिम नट आहे. कुठलाही रोल सांगा करायला तयार आणि तितक्यात उत्कृष्टपणे सादर करणे. म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की मोहन जोशी हा नट जर स्टेजवर किंवा याच्यावर जर आला नसता सिनेमामध्ये तर जरा बरं झालं असतं. माझे बरेचसे रोल गेले हो. मला वाटलं होतं की मी करावे ते, मला असं पण नाही मिळाले. त्याचं दुःख आहे मला. पण या गोष्टीचा आनंद सुद्धा किती त्याला मिळाले, कारण किती माझ्यापेक्षा तो चांगले सादर करेल असं मला वाटायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंही. अतिशय